352व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं किल्ले रायगडावर जागर शौर्य भक्तीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। या राज्याभिषेकाचं आयोजन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड यांच्या वतीनं करण्यात आलंय। किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी देखील आता पूर्ण झालेली आहे। खासदार संभाजीराजे छत्रपती, युवराज शहाजीराजे छत्रपती सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत। संपूर्ण दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन असेल तर संपूर्ण किल्ले रायगड शिवप्रेमींनी भरून गेलेला आहे। तर 352वा शिवराज्याभिषेक सोहळा आता पार पडतो आहे। तयारी देखील पूर्ण झालेली आहे आणि या सोहळ्याला आता सुरुवात होणार आहे। थेट रायगडावरून आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर आपल्या सोबत आहेत। भारत, कशा पद्धतीचा जल्लोष त्या ठिकाणी पाहायला मिळतोय? हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 352वा राज्याभिषेक सोहळा आज अर्थातच हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावरती संपन्न होतोय। अवघ्या महाराष्ट्रातून हजारो शिवभक्त आणि मावळे या राज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले राजधानी रायगडावरती उपस्थित राहिलेले आहेत। खरं तर कालपासूनच किल्ले रायगडावरती वेगवेगळे कार्यक्रम, शाहिरी पोवाडे असतील, मर्दानी खेळाची प्रात्यक्षिका असतील, हे सुरू झालेले आहेत। परंतु आज जर आपण पाहिलं तर मुख्य राज्याभिषेक सोहळ्याला पारंपरिक वेशभूषेने नटलेले मावळे हे आपल्याला गडावरती पाहायला मिळत आहेत। ठिकठिकाणी भगवे झेंडे, भगवे पताका लावलेले आहेत आणि त्यामुळे किल्ले रायगडाचं वातावरण संपूर्ण भगवामय झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी या घोषणांनी अक्षरशः किल्ले रायगडचं परिसर आहे ते दुमदुमून गेल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। भारत, संपूर्ण रायगड आता भगवामय झाल्याचं पाहायला मिळतंय, तर किल्ले रायगडावर दिवसभरात कोणत्या कोणत्या कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे? आज दिवसभरात जर आपण पाहिलं तर किल्ले रायगडावरती अर्थातच महाराजांच्या पालखीचं स्वागत होईल आणि त्यानंतर राजसदरेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेवरती युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शिवराज्याभिषेक जो आहे तो केला जाईल। त्यानंतर सुवर्ण मुद्राभिषेक आहे तो देखील केला जाईल। दरम्यानच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर होळीचा माळ असेल, राजसदरे समोरचं पटांगण असेल, या ठिकाणी राज्यभरातून आलेले जे शिवभक्त आहेत यांचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचबरोबर मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक, ढोल ताशे नगाऱ्याचं वाद्य आपल्याला पाहायला मिळतंय। राजसदरेवरती प्रवेश करण्यापूर्वी मोठ्या संख्येने उपस्थित शिवप्रेमी भंडारा उधळतानाचं चित्र पाहायला मिळतंय। एकूणच जर आपण पाहिलं तर किल्ले रायगडावरचा जो परिसर आहे तो आज पूर्ण आणि पूर्ण भगवामय तसंच शिवमय झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अपडेट पोहोचवलेले आहे त्याबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।